मध्ये आपलं स्वागत करते। माऊलींच्या पालखीचं आज पुण्यात आगमन होत आहे। आळंदीहून पंढरपूरकडे जाताना पुण्याकडे प्रस्थान करण्यात आलेलं आहे। ज्ञानेश्वर महाराज यांच्या आषाढी वारी पालखीचं आज सकाळी पंढरपूरकडे जाताना पुण्याच्या दिशेनं प्रस्थान झालं। माऊलींची पालखी आज पुण्यात विसावणार आहे। तर वारकऱ्यांकरता पुणे शहर सज्ज आहे। पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आलेले आहेत। पालखी सोहळ्यानिमित्तानं 12 जुलैपर्यंत मोठे बदल करण्यात आलेले आहेत, कारण दोन्ही पालख्या पुण्यात 2 दिवस मुक्कामी असणार आहेत आणि त्यानंतर तुकोबांची पालखी ही सोलापूर रोड मार्गे पंढरीच्या दिशेनं जाईल, तर माऊलींची पालखी सासवड दिवेघाट मार्गे ही पंढरीच्या दिशेनं वाट धरणार आहे। आणि त्या दृष्टिकोनातून पुण्यात दोनही पालख्या आज पोहोचत असल्या कारणानं वाहतुकीत मोठा बदल करण्यात येतोय। या सगळ्या विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडे। बालाजी, रामकृष्ण हरी माऊली, आज दोनही पालख्या पुण्यनगरी पुण्यात विसावणार आहेत, त्यामुळे अर्थातच पुण्यनगरी पुण्यात केवळ आणि केवळ टाळ मृदुंगाचा गजर असेल आणि ज्ञानबा तुकोबांचा जयघोष टिपेला पोहोचेल। नक्कीच लागू आपण पाहिलं तर आज जे आहे ते दोन्ही पालख्या जे आहेत ते पुण्यात मुक्कामी असणार आहेत, पुण्यनगरीत असणार आहेत। सकाळपासून पालख्याच्या समोरल्या ज्या दिंड्या आहेत, जे वारकरी आहेत ते आता पुण्यात दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। मी आता विश्रांतवाडी परिसरामध्ये आहे। या ठिकाणी सगळ्या वारकरी महिला असतील, वारकरी पुरुष असतील, वेगवेगळ्या पालख्या दिंड्या ज्या आहेत त्या सुद्धा आता पुढे मार्गस्थ झालेल्या आहेत। संत ज्ञानेश्वर महाराजांचा आज पुण्यातल्या आळंदी जवळल्या मॅगझिन चौकामध्ये, पादुका चौकामध्ये विसावा असतो आणि त्यानंतर ही पालखी जी आहे ती पुण्यामध्ये प्रस्थान करत असते, पुण्यात प्रवेश करत असते। त्यामुळे सकाळपासून पुण्यनगरीतले सगळे पुणेकर जे आहेत ते ज्या आतुरतेने माऊलीच्या सेवेसाठी वाट पाहतात, त्या 2 सेवा ज्या आहेत त्या आता त्यांना करण्याचं भाग्य मिळणार आहे। त्यामुळे शहरातले जे रस्ते आहेत ते या वारकऱ्यांसाठी बंद करण्यात आलेले आहेत। प्रामुख्याने जे प्रमुख रस्ते आहेत ते सुद्धा आता उद्या आणि परवा बंद असणार आहेत। जड वाहनांना जे आहे तो प्रवेश बंद करण्यात आलेला आहे। शहरातला बोपखेल फाटा, विश्रांतवाडी, आळंदी रस्ता, पाटील इस्टेट, वाकडेवाडी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, गोखले रस्ता, लक्ष्मी रस्ता, शिवाजीनगर रस्ता, गणेश खंड रस्ता, बेलबाग चौक, बुधवार चौक, नानापेठ, भवानी हे सगळे प्रमुख मार्ग जे आहेत ते बंद असणार आहेत। आणि बालाजी, त्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आलेला आहे। वारकरी मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी पोहोचलेला आहे। काही वारकऱ्यांशी संवाद साधू शकता का तुम्ही? एखादा भजन कीर्तन या ठिकाणी वारकऱ्यांकडून, कारण सगळ्यांनाच आता आस लागलेली आहे ती माऊलींच्या तुकोबांच्या त्या भेटीची, आणि साधारणतः सकाळी बरोबर 11 11:30 नंतर मात्र हा सगळा माहोल सुरू होईल। केवळ आणि केवळ ज्ञानबा तुकोबांचा जयघोष असेल आणि पावलं ही पंढरीच्या दिशेनं वाट धरतील। होऊन जाऊ द्या एखादा काही अभंग भारूड। नक्कीच आपण विचारूया, काय कुठून आलाय महाराज, आता कुठलं पालखी? आम्ही नांदेडून आले। बर, कसा यावेळेसचा प्रवास कितकर आहे का? पूर परिस्थिती आली? पूर परिस्थिती भरपूर होती, मग वारकऱ्यांना त्रास जाऊन जितका त्रास गेला। बर, आता तरी आनंदात सगळे निघाले। बर, काही कुठं काही आपत्ती आली नाही। काय अभंग वगैरे काय मना वाटतो तुम्हाला? आता काय महत्व, काय काय सांगाल? वारीचं स्वरूप कसं असतं, कशा पद्धतीने वारी? ही खरी वारी आनंद वारी आहे। आमच्या नांदेड जिल्हा तालुका अर्धापूर येथील शेलगाव या गावचे एक महान संत श्री सद्गुरू आत्माराम महाराज यांनी आयुष्यभर या संतांच्या संगतीत राहून वारी केली। आणि काय अभंग वगैरे काय कसं याचं वर्णन कराल? आज सगळा आनंद सोहळा पाहायला मिळते पुण्यात। या सगळा आनंद सोहळा म्हणजे हा आनंद सोहळा स्वर्गात नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, एवढा आनंद सोहळा या वारीचा आहे। ज्ञानोबा तुकोबारायांच्या नामचिंतनामध्ये सर्वांचा उद्धार होण्याचं साधन म्हणजे वारी आहे। अगदी अगदी, हा आनंद सोहळा स्वर्गी नाही,
असं या ठिकाणी वर्णन ते करतायत बालाजी. मोठ्या संख्येनं महिला वारकरी तुमच्या आसपास या परिसरात दिसत आहेत. तिथं अनेक महिला वारकरी देखील बसलेल्या आहेत. त्यांच्याशी काही संवाद साधण्याचा प्रयत्न करा, कारण ही वारी प्रत्येकालाच आतून समृद्ध करणारी आहे. ही केवळ वाट पंढरीची नाहीये, तर मनःशांती देणारी ही वाट असते. ओके. ते अनेक वारकरी महिला आहेत, ज्येष्ठ वारकरी महिला आहेत, आजी आहेत. आजी काय भजन म्हणताय, काय काय अभंग वगैरे येतोय का काय? म्हणा 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 म्हणा. अहो एवढं किती वर्ष झालं ज्या वारी यावर्षी लय पूर आला होता. या ठिकाणी मोठ्या संख्येनं वारकरी पुण्यात दाखल होण्यास सुरुवात झालेली आणि त्यामुळे वाहतुकीतही बदल करण्यात आलेला आहे. तुर्तास धन्यवाद बालाजी, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.